हॅलो गाईज, तर आता आमचं आहे आज तुळशीचं लग्न. तर आज आहे तुळशीचं लग्न. तर आमची पण तयारी चालू आहे. सकाळपासून एवढं बिझी डे गेला आहे माझा तरी. आम्ही बाजारात गेलते, मी तुम्ही क्लिप बघितलीच असेल. भरपूर काही सामान आणायचं होतं आम्हाला. हार, फुलं, काय आणायचं होतं. आणि मी बाजारात एवढ्या क्लिप नाही घेतल्या, पण घेतल्यात, बऱ्यापैकी घेतल्यात. आणि दीदीने दिला आता तुळशीला कलर, तर तुम्हाला दाखवते. तर तिने ना ह्या तुळशी, आमच्या खालची घराच्या पुढची तुळस आहे ना, त्याला आहे ना मंजुळा नाही आल्या, त्यामुळे मग ह्या तुळशीचं आम्ही लग्न करणार आहे. आणि त्या तुळशीचं करणार आहे लग्न. आणि आमची तयारी झालेली, ऑल सेट फॉर लग्न, वेडिंग सीझन. तुळशीचं लग्न आहे आज आमच्याकडे. तर बघू आता, तुम्हाला सांगते काय होते आज. पप्पा पण खाली तयारी करतात आहेत, मुंडवळ्या ते करतात आहेत, हार वगैरे सगळं नीट आणलेलं. आणि मी पण आयब्रो करून आले, मी पण सगळं लग्नाला तयार झाले. होय, मी पण कलवरी. आणि काय म्हणणे, बाई दीदी कसली भारी दिसते बघ. Oh my God! Wow! गोरी दिसते. काय म्हणे तुझं, या सगळ्यांनी लग्नाला या. माझा स्क्रू पडला, कानातल्याचा स्क्रू पडला माझ्या. बरं, चांदीचं नव्हतं. नाही, चांदीचा फिट्ट बसतो. आणि सगळी तयारी झाली, तुम्हाला आता मी दाखवते काय होते आज. नाही झेपत तर व्हिडिओ चालू झाला की लगेच बघा व्हिडिओ चालू झाला ना लगेच मम्मीने घेतलं. झेपत नाही मम्मी तुला गाडी बघ, म्हणजे आम्ही कसं करतो मग. मम्मी बघा आमची गाडी शिकणार आहे लवकरच. दीदीच्या आधी मम्मी शिकणार आहे. स्टँड नको वर घेऊ. खिच्चे मेरे फोटो काढला भाई. दीदी काढली इथे रांगोळीनं. आम्ही मस्त, मी आता सगळीकडे सडा वाळून ठेवलाय. मम्मी आज काय? आज आमच्याकडे आहे तुळशी विवाह. सगळ्यांनी या. तुझा एवढा बारीक आवाज येतात, त्याला पोचलं पण नाही. आज आहे आमच्याकडे तुलसी विवाह. तर सगळ्यांनी या. आमच्याकडे छोटी आहे, पण आम्ही वरची आणून ठेवणार इथं खाली, आणि त्याचे लग्न लावणार. आणि दीदी तिकडे रांगोळी काढते. आणि इथे ना सकाळी कचरेवाल्यांनी असं लावून गेले. तर आमच्याकडे काय माहिती बाई. कंप्लेंट करायची. अच्छा, असं का? करा मग, तुम्हाला स्कॅन करून. गाडी नाही झाली. हा ना, आमचं घर येतंय ना, आम्ही खरंच खूपच घाण झाले. आता कलरच देणार आहे. हा ना, आता आम्ही काय करणार आहे, कलरच देणार आहे. मम्मी आपण कलर देऊ आता आपल्या घराला लग्नाच्या वेळेस. काऊ कलर. आणि दीदी रांगोळी काढते इथं बघा. आणि इथं मी सगळा ओटा धुवून घेतलाय, सगळ्यात चकाचक. नाही थांब, आम्हाला ते तुळशीची काढायची रांगोळी. आणि पप्पांची तुम्हाला दाखवते. डॅडी झाली का तयारी लग्नाची? चालली बघा. हो का, आमचे काय घरचेच ब्राह्मण आहे. कृष्ण, गणपती, पळ्या, घंटी, केळ, परत कौट, चिंच, बोर, वस्त्रमाळा, आरती तयारी, हळद कुंकू. आता हे पाठ काढायचा, नारळ घ्यायचा, तांदूळ काढायचे. बांगड्या तर ह्याच्यात आहे ना कुठं तरी मम्मीच्या पर्समध्ये, मम्मीने पर्समध्ये ठेवल्या. आम्ही घेऊन आलो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल. तर चला आता दीदी रांगोळी काढते इथं. तर मी, आणि ही बघा मॅडम कशी उभं राहिली, ती रांगोळी काढते. तर मग मी नंतर आता तुम्हाला दाखवते रांगोळी झाल्यावर. आणि वर पण आम्ही काढणार इथं ओट्यावर. सगळीकडं अख्खा ओटा भरून. आणि मी ना इथं जास्वंदाचं फुल तोडून लावलं, किती सुंदर वाटतंय ना. वाव, मी आता कलर भरत बसले होते. आता किती सुंदर वाटते ना हे कलर.
आणि तिथे रांगोळी काढायला सुरुवात केली तिने इथं तुळशीची डिझाईन. आणि मी तर सगळे रांगोळीचे कलर भरून ठेवलेत कारण की हे धुतलेलं आहे, पण माझ्या आता हात लागले ह्याला. मम्मी डायरेक्ट मी घंटी वाजवली इथं तरी आलीच डायरेक्ट. आणि ना पप्पा आहेत ना, पप्पाने सगळी तयारी केली. आणि हे बघा आमची रांगोळी तुळशीची, तुलसी विवाह या लग्नाला तुम्ही पण. आणि हे बघा आमची तुळशी ही नाही आहे, ही वाली वर अजून एक आहे, पण ती आता जरा थोडी सुकलेली आहे त्यामुळे नाही. हे बघा. हां चला आम्ही शिरा करायचा आता मला. कोपऱ्यात काय गाईज मी ही रांगोळी काढली छान वाली, सगळ्यांना आवडेल अशी. लोक तिथं फोटोच काढतील बसून, ते अट्रॅक्शन वाटणार त्या रांगोळीकडे, कळलं का. तर चला आता तुळशी विवाहाची तयारी झालेली आहे. अगं आता तू शिरा करायचा मला आणि खायची तिथं रांगोळी दाखवते मी रस्त्यावरची साधीच आहे. आणि ही मला आवडली मस्त आली. तर आम्ही शिरा करतोय. आता मी तिकडे पाणी गरम करायला ठेवले आणि रवा मी छान असं तुपात मस्त भाजून घेते. वासाला का पोरांनो नाही, सुगंध आला का ह्याचा रव्याचा आला का गं? तुला नाही झाला. मस्त असा मोकळा भाजून घ्यायचा छानपैकी. आणि इकडे माझा शंकरपाळा पण खायला चालू आहे, चहा आणि शंकरपाळा. आणि माझ्या राहतात खायचं. घे ना खायला घे, तोपर्यंत भाजतोय रवा. सुंठ पावडर का घेतली ह्याच्यात टाकायची. गोड पदार्थात जायफळ, सुंठ पावडर, इलायची पावडर, परत ड्रायफ्रुट्स घेत इकडे ड्रायफ्रुट्स आहेत. गोड पदार्थात नेहमी जायफळ टाकायचं. मस्त झालं ना. तर मी आता ऍड केलेलं आहे गरम पाणी. तर आता मी ऍड करणार ह्याच्यात साखर. एवढी टाकू का? अंदाजेच टाकत असते मी. गरम पाणी ऍड केल्यानंतर मी टाकलं त्याच्यात दूध. ते पहिल्या शिजून घेतलं आणि नंतर मग टाकलं त्याच्यात इलायची पावडर. इलायची पावडर टाकली, नंतर टाकली सुंठ पावडर. सुंठ पावडर नंतर टाकले मनुके आणि नंतर टाकले काजू बदाम. आणि असा दिसत आहे आपला शिरा. आता बघा आपला शिरा. आणि फार वास छान येतोय. आणि बाबा म्हणतात काय म्हणले सांगा, मी कशाला म्हणजे संध्याशिवाय संध्या पण अशी शिरा करत नाही, एवढंही छान करते. आणि आम्ही हळू बोलतोय बरं का, तिला आता कळणार नाही. आणि मी तर आहे ना शंकरपाळ्या चहा कधीच सगळ्यांचं पिऊन झालं तरी मी शिराच करते. मस्त झाला शिरा. आणि थोडासा तो वाफलून देते मी आता. झाकण वगैरे काय आहे का? हा आहे ना, झाकण वगैरे सगळे. तर आपला मस्तपैकी शिरा तयार झालेला आहे. आणि आता मी पप्पांना नैवेद्याला देते शिरा. हे बघा मस्त डीमार्टच्या डिश मध्ये आणलंय. मस्त मी सर्व केलंय. ड्रायफ्रूट झाकून गेले त्याच्यात, भरपूर टाकले होते मी ड्रायफ्रूट. पण आता बघू, आता मी ना टेस्ट तर नाही करू शकत कारण की ना टेस्ट केला तर नैवेद्य घासला, त्यामुळं मग आता ह्यांच्याकडूनच रिव्ह्यू ऐकू नंतर. आणि हे बघा आमची तुळस आणि आमचे काका आलेले आहेत. हे घ्या प्रसाद. आणि हां मम्मीचा पंत्या लावायचं चालून, मम्मीचा मेकअप हे मम्मीचा लुक हा आहे आज. बघू मम्मीकडे बघ. आणि आम्ही ना तुळशीला आहे ना शेला हे केलंय, साडी नेसवली का नाही बाप्पा. त्यावेळेस खूपच छान केलं आम्ही. आणि ही बघा रांगोळी. चला लवकर, उशीर झाला. मी तर तयार आहे, बसू का? आणि पप्पा आहेत ना म्हणतात की माझ्या हस्ते पूजा करायची पप्पांना ना.
ओम गणानां त्वा गणपती हवामहे कवि कवीनां जयेतराजा ब्रह्मणा मंगलमूर्ति मोर्या अष्टविनायक महाराज की जय मोरेश्वर महाराज की जय गुरुदेव संपन्न झालेला आहे. आनंदाला शिरा दिला खायला. नाना कसा झाला शिरा? छान छान ना. खा पोटभर. नाना डिश भरून दिला छानपैकी. खातो येतो आता. आणि हे बघा महिने झोपली होती, 6 महिने जागे राहा. उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंदा गोविंदा गोविंदा.
गाईज आता आमचा तुळशी विवाह संपन्न झालेला आहे आणि माझं आउटफिट असं होतं नेहमीचं सिम्पल. तुम्ही तर हा ड्रेस किती वेळा बघितला असेल, पण मला खूप आवडतो हा ड्रेस. आणि मी वेगळे ड्रेस घालते बाहेर जाताना, पण बाहेर काय माझं नाही मी शूट घेत, दुसऱ्याचं शूट घेते म्हणजे बॅक कॅमेऱ्याने. त्यामुळे माझे ड्रेसच दिसले नाही आज, तर मी भरपूर बदलले आज ड्रेस. आणि इकडे दीदी बसली आहे कारण की तिला थंडी वाजते. आणि मी आणली मॅगी दुकानात जाऊन आत्ता, तर शेजवान चटणी भेटलीच नाही, तर बघू आता आहे का बघते मी. आणि एकच मॅगी होती तर एक मॅगी आणली. आणि मी शिरा केला होता, सगळ्यांना खूप जास्त आवडला. कारण की मी का असं सगळ्यांना विचारत होते आवडला का, कारण की मी टेस्टच नव्हती करून बघितली, कारण की नैवेद्याला आहे ना, त्यामुळे नाही तर मी टेस्ट केला असता तर मग मी ॲड केला असता त्यात. आणि इतका मस्त झाला ना, असं सुट्टा पण झाला आता, आणि अजून आहे भरपूर. तर चला चेंज करते आता मी आणि